नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे सुप्रिया मराठी शिवण क्लास या आपल्या चॅनलमध्ये. आपल्या बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्नांची उत्तरं मी आज या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहेत. आपल्या काही मैत्रिणींचं ब्लाऊज फिटिंगमध्ये बसत नसतो, जसं की पुढील आणि पाठीमागील भाग छोटा मोठा होत असतो, शोल्डर उतरत असतं, गळारुंदी मोठी होत असते, पाठीमागील भागात चुन्या पडतात, पुढील भागात चुन्या पडतात, बाहीला फुगा येतो आणि आपला ब्लाऊजही व्यवस्थित बसत नाही. तर हा कशामुळे होतो? तर तुमचं ब्लाऊज कोणताही असो, प्रेस कटर असो, कटोरी किंवा साधा, पण सर्वांचे प्रश्न कॉमनच असतात. त्याच्यामुळे तुम्हाला मी ही प्रेस कटची पेपर कटिंग करताना सर्व कारणं सांगणार आहेत की कुठं चुका होतात आपल्या. आणि हा मी 34 साईज फ्रंट ओपन विदाऊट योगपट्टीचा मी प्रेस कट पेपर कटिंग करत आहे. हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. मी तुम्हाला ज्याप्रमाणे कटिंग सांगितले त्याप्रमाणे करा तुम्ही. नंतर ही पेपर कटिंग आपण अस्तरवर कशी ठेवायची, ब्लाऊज कसा कट करायचा हे सांगणार आहे. आता इथं बघा, मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहेत. तर पाठीमागील भागात आपण उंची प्लस 1 इंच घेत असतो. तर उंची प्लस 1 इंच म्हणजे आपण अर्धा इंच वरती शिलाईत घेणार आहोत आणि अर्धा इंच खाली. पण बऱ्याच मैत्रिणी काय करतात, वरती तर अर्धा इंच घेतात, पण खालती ज्यावेळेस पट्टी जॉईन करतो त्यावेळेस पाव इंचावरच करतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा हा ब्लाऊज पाठीमागील भाग थोडा मोठा होतो किंवा छोटा होतो. कुणी जास्ती धरतं, कुणी पाऊण इंच धरतं. त्याच्यामुळे जेवढी तुमची शिलाई मार्जिन असेल तेवढी तुम्ही धरा. आता इथं मी घडी घेतली आहे 8.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 34चा चौथा भाग 8.5, त्याच्या 1.5 इंच शिलाई मार्जिन धरली आहे. म्हणजे पूर्ण घडी आहे 10 इंचाची. तर आता मी तुम्हाला शोल्डर सांगते. शोल्डर इथं कधी पण 5.25 इंच घ्या, 5.5 घेऊ नका. त्याच्यामुळं काय होतं, थोडंसं आपलं फिटिंगचा प्रॉब्लेम होतो, आपला गळा उतरण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे कधी पण 34 साईजसाठी तुम्ही 5.25 इंचावर एक टिक करून घ्या या पद्धतीने. त्यानंतर इथं मी गळ्याची रुंदी घेत आहे 2.25 इंच. तुम्ही 2 इंचही ठेवू शकता, 2.25 इंचही ठेवू शकता. इथं मी 2.25 इंच घेतली आहे, जास्ती घेऊ नका. जर तुम्हाला डोरी लावायची असेल ब्लाऊज पॅटर्नला तर तुम्ही 2.5 इंच घ्या, पण डोरी विदाऊट डोरीचं करत असेल तर 2 किंवा 2.25 इंचावरच इथं टिक करा. आता आपण इथून 6वर एक टिक करणार आहोत. मुंडा आपण 6 इंच घेणार आहोत, मुंडा 6 इंच. आणि इथून ही रेष ओढण्याच्या आधी इथून आपण बघायचं ही 5.25 इंचावरच ही टिक आली आहे का. तर 5.25 इंचावर आली असेल तर तिथं टिक द्या आणि 6ची एक अशी रेष ओढून घ्या या पद्धतीने. आणि इथं पण आता इथं चुन्या का पडतात त्याचं मी तुम्हाला सोल्युशन सांगते. बघा, इथं आपण ना आपल्या जर ब्लाऊजला पाठीमागं चुन्या पडत असतील तर आपण इथं 1.25 इंचावरच गोलाई द्यायची आहे. 1.5 इंच 2 इंच देऊ नका, 1.25 इंचावर तुम्ही इथं गोलाई द्या. कारण का जसा पण आपला ब्लाऊजचा गळा मोठा असला आणि तो पसरला तरी त्याच्यामुळं तिथं कपडा शिल्लक राहणार नाही की चुन्या पडण्यासाठी. त्याच्यामुळं तुम्ही 1.25 इंचच घ्या. 1.25 इंचापेक्षा कमी घेऊ नका आणि जास्ती घेऊ नका. पाठीमागील भागात 1.25 इंचाची गोलाई द्या. त्यामुळे आपल्या चुन्या पडण्याचा प्रश्न पण इथं सुटणार आहे या पद्धतीने. आता आपण याची गळ्याची लांबी घेणार आहोत. गळ्यामध्ये लांबी आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. जसे की मी तर शिलाई मार्जिन अर्धा इंच धरतीवरती आणि 1.25 इंच शोल्डर डाऊनसाठी घेणार आहोत. त्यासाठी ते 1.25 आणि अर्धा झाले 1.25 इंच, म्हणजे आपण 9.25 इंचावर मी एक टिक केली आहे. आता इथं खालती गळारुंदी आपण वाढवायची आहे. तुम्ही 2.5 किंवा 2.25 इंच घ्या. अजून तुम्हाला ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही 3 इंचही घेऊ शकता. इथं मी 2.25 इंच घेतला आहे. तुम्ही 2.5, 2.25 किंवा 3 घेऊ शकता. 3 जास्ती ब्रॉड होतो, त्यामुळे तुम्ही 2.25 इंचापर्यंत ठेवू शकता. आणि असा गोलाचा आकार द्या. तुम्हाला जो पण आवडत असेल शेप तो देऊ शकता. त्यानंतर आता आपण हे बघा, मी छातीचा चौथ्या भागाचं 8.5 त्याच्यावर एक टिक करून घेते. म्हणजे शिलाई मार्जिन आपली 1.5 इंच शिल्लक ठेवायला लागणार आहे. तिथून आपली शिलाई येणार आहे 8.5 आणि तिथं पुढून जी असेल ती शिलाई मार्जिन असणार आहे. इथं आपला आता टक्स येणार आहे आणि टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा लागणार आहे. म्हणजे 7.5 आपली कमर आहे, त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा टाकला, झाले 8.5 इंच. 8.5 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे टोटल 10 इंच. वरती पण 10 इंचाची घडी घेतली आहे, वरती 10 इंचाचं माप टाकलं आहे, तसंच खाली पण 10 इंचाचं माप टाकायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा भाग इथून आपली शिलाई येणार आहे. त्यानंतर आता आपल्याला टक्स पॉईंट कुठं घ्यायचा असतो, तर टक्स पॉईंट आपली जी कमर असते ना, जशी इथं माझ्या कमरेचं माप आहे 7.5, 7.5चा अर्धा घ्यायचा आणि मग तिथं 7.5चा अर्धा घेतला 4.25 इंच. तुमची जर 7 असेल तर तुम्ही 3.5 इंचावर टिक करा. इथं माझं 7.5 आहे, तर मी इथं 4.25वर टिक केली आहे आणि तिथून आपला टक्स लांबी मी टाकणार आहे. असं 7.5ला दुमडा, जर येत असेल तसा दुमडाचा टेप आणि बरोबर आपलं माप निघतं बघा ह्या पद्धतीने. तुम्हाला मी अशाच काही बऱ्याच टिप्स सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथून मी 4 इंच घेणार आहे, कारण का आपली जी टक्सची लांबी असते ना ती गळ्याच्या खालोखाल असते, गळ्याच्या वरती व्यवस्थित वाटत नाही. आणि इथून बघा, मी टक्सची रुंदी अर्धा इंच, या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच घेणार आहे. म्हणजे 1 इंच. तुम्ही ज्यावेळेस हे टक्स शिवताल ना त्यावेळेस पण बरोबर
अर्धा इंचच घ्या, त्याच्यामुळं काय होतं खालती पण लूज पडत नाही कमरेपाशी. आता इथं अर्धा इंचाचं एक टिक करून घ्या, खालतून अर्धा इंचावर एक टिक करा आणि ही अशी क्रॉसमध्ये जोडा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण हे जोडतो ना, तर आपण ज्यावेळेस टक्स घेतो तर ते पूर्ण एका सरळ रेषेत येतं, नाहीतर हा कोपरा खाली उतरला जातो, म्हणजे आपल्या ब्लाऊजचा कोपरा असा खाली निघतो, चांगला वाटत नाही तो. त्यानंतर हा कट करून घेऊत आपण. या ब्लाऊज नंतर मी तुम्हाला हा इथे एक राहिला, मी ते सांगायचं राहिलं, आपल्याला पाव इंच शोल्डर डाऊन घ्यायचं आहे. पाव इंच शोल्डर डाऊन घ्या आणि अशी एक रेष ओढून घ्या. याच्यामुळे तुमचा गळा कधीच उतरणार नाही. तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा, एकदम व्यवस्थित बसणार आहे. फक्त तुम्ही जी शिलाई मार्जिन धरता तेवढीच घ्या शिलाईमध्ये. इथं मी पाव इंच उतार दिला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस गळ्याची लांबी घेताल त्यावेळेस अर्धा इंच शिलाई मार्जिनचा आणि पाव इंच शोल्डर डाऊनचा घ्या. आता इथून कटिंग करून घेऊ. आता आपण या पद्धतीने कट करून घेऊ पूर्ण पेपर. नंतर हा पेपर मी जे पण माप सांगणार आहे त्याच्यावर मी सर्व पेपरच वाढून आपण कट करणार आहोत. जर तुम्हाला फ्रंट ओपन नको असेल, बॅक ओपन हवा असेल, तर तुम्ही हीच सर्व माप बॅकमध्ये टाकायचे आहेत, जसे मी पुढची सांगणार आहे त्या पद्धतीचे. इथं फक्त हुक लूपसाठी अर्धा इंच तुम्हाला शिलाई मार्जिन द्यावं लागणार आहे गळ्यापाशी, तेवढी एक काळजी घ्या. पण हाच फॉर्म्युल्याने तुम्ही दोन्ही पद्धतीचे कटिंग करू शकता, जसं फ्रंट ओपन आणि बॅक ओपन. जसं आता आपण फ्रंट ओपनमध्ये हुक लूपसाठी शिलाई मार्जिन दिली आहे, तसे तुम्हाला बॅक ओपन करायचं असेल तर हुक लूपसाठी पाठीमागं शिलाई मार्जिन द्या. एवढं तुमचं क्लिअर झालं असणार आहे. आता आपण पेपर ठेवू. थांबा, मी दुसऱ्या कलरचा घेते, म्हणजे तुमचं याच्यावर तुम्हाला कळणार नाही. दुसऱ्या कलरच्या पेपरवर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. आता आपण बघा, पाठीमागील भाग आहे तसा ठेवायचा आहे आपल्याला. फक्त शिलाई मार्जिन हुक लूपसाठी तुम्ही पाव इंच जर धरत असाल तर फक्त पावच इंच घ्या, अर्धा इंच घेऊ नका. इथं मी अर्धा इंच घेतला आहे. जर तुमची शिलाई मार्जिन बरोबर अर्धा इंचावरच येत असेल करत असाल तर तुम्ही अर्धा इंच हुक लूपसाठी, म्हणजे जिथं आपण काच बटनसाठी जे करतो तिथं आपली हुक लूपची पट्टी जॉईंट झालेली असते, तिथं मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे पुढील भागात. तुम्ही जर पाव इंच धरत असाल तर पाव इंच धरा. मी इथं अर्धा इंच घेतला आहे हुक लूपसाठी. त्याच्यामुळं काय होतं, पुढील भाग मोठा नाही होत आणि आपला टक्स पॉईंटचा जो आकार असतो बरोबर आपल्या टक्सवरच येतो, पॉईंटवरच येतो. नाही तर मग काय होतं, टक्स पॉईंट चुकला जातो, टक्सची रुंदी आपली व्यवस्थित येत नाही आणि पुढील गळा पण पसरला जातो. त्याच्यामुळं तुमचे जे आहे तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन धरत असाल तेवढंच घ्यायचं, कारण का बऱ्याच जणांना पाव इंचाची शिलाई मार्जिनची सवय असते. आता याच्या खालती बरोबर 1 इंचाचं आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. 1 किंवा पावणे 1 इंच देऊ शकता तुम्ही. इथं मी 1 दिला आहे, तुम्ही 1 इंच किंवा पावणे 1 इंचावर देऊ शकता. पावणे 1 इंच घेतला तरी चालतो. असं खालती पावणे 1 इंचाचे टिक करून घ्या आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे आपल्याला. मी जशी करत आहे ना त्या पद्धतीने एक सरळ रेष ओढून घ्या. पावणे 1 इंच किंवा 1 इंच, पावणे 1 इंच घेतला तरी चालतो, त्याच्यामुळे पण ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते. आता इथं आपण हा ब्लाऊज जे आपला फार्मा आहे पाठीमागं हा ठेवायचा आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचं, इथं आपण अर्धा इंच कमी केला आहे, त्याला पुढील भागात कमी नाही करायचं, फक्त तो पाठीमागील भागातच करत असतो आपण. आहे तसा ठेवा. ला 6 इंच अशी एक रेष ओढून घ्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला. आणि इथून पण अशी 6 इंच अशी रेष ओढून घ्या आणि इथं गोलाई बघा, पुढील भागात गोलाई तुम्ही पावणे 1 इंचावरच द्या, त्याच्यामुळे पण चुन्या पडण्याचा प्रॉब्लेम खूप सुटतो. पावणे 1 इंचावर अशी गोलाई द्या व्यवस्थित. पुढील भागात पावणे 1 इंचाची गोलाई द्यायची आहे आपल्याला. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल, त्याच्यामुळे पण तुमचा हा प्रश्न सुटला की पुढील भागात चुन्या पडतात, त्याचा हा प्रश्न सुटला असणार आहे. आता त्यानंतर आपण गळ्याची लांबी प्लस पाऊण इंच घ्या, कारण का आपण पाऊण इंच
शोल्डर उतार घेतला आहे, पाव इंच शोल्डर उतार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन धरली आहे. आणि खालती 2.5 इंचच घ्या, जास्ती घेऊ नका खालती, कारण का गळा मग जास्ती पसरला जातो. त्याच्यामुळे 2.5 इंच व्यवस्थित आहे. कमी पण घेऊ नका, कमी घेतल्याने पण पुढचे हुक लावताच ते असं टाईट वाटतं चेस्टमध्ये. त्याच्यामुळं तुम्ही इथं फक्त 2.5 इंचच घ्या, जास्ती घेऊ नका. आणि आपण बघा आता इथं हुक लूपची पण मी अर्धा इंचाची दिलेली आहे, तर तुम्ही तेवढ्यावर शिलाई घ्यायची आहे का. तुम्ही जरी कमी घेतला तर तुमचा हा गळा मोठा होईल. त्याच्यामुळे अर्धा इंच घेतला आहे तर अर्धा इंचाचीच शिलाई मार्जिन आली पाहिजे. त्याच्यामुळे हा प्रश्न एक सुटला गळा मोठा होण्याचा. त्यानंतर आता आपल्याला आपली टक्सचा पॉईंट म्हणजे टक्सची लांबी कुठे येणार आहे, आपला टक्स पॉईंट कुठे येणार आहे. आता आपण ज्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे शोल्डरपासून आपल्या ब्रा पॉईंटपर्यंत माप मोजून घ्यायचा आहे शरीरावर. किंवा आपल्याकडे बॉडी मेजरमेंट नसेल तर आपण काय करायचं, आपला जो छातीचा फुल बस्ट आहे, फुल बस्ट इथं माझा 36 आहे, 36चा चौथा भाग यायचा 9 इंच आला आहे आणि त्याच्यात मी 1 इंच मिळवला आहे शिलाई मार्जिनवरती आणि खालतीसाठी. तर मी इथं 10 इंचावर एक टिक केली आहे. पण तुम्ही कधी पण बॉडी मेजरमेंटनुसार घेत जा. त्याच्यामुळं काय होतं, काहींचं शरीर वेगवेगळं असतं, कुणी उंच असतं, कुणी कसं असतं. त्याच्यामुळं बॉडी मेजरमेंटनुसार टक्स पॉईंट एकदम व्यवस्थित बसत असतो. आता इथून जे आपण घेणार आहोत बघा, ही जी मी रेड कलरमध्ये दिली ते आपल्या 2 पॉईंटची रुंदी, त्याचं अंतर किती आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं, 34 घ्यायचा. 34चा 10वा भाग काढायचा. जर येत असेल तर 3 आणि 4च्या मध्ये एक टिंब द्या, म्हणजे आपलं 3.5 आहे. 3.4 म्हणजे 3.5 धरायचा आहे आणि अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत. म्हणजे 4 इंच हा पॉईंट, म्हणजे आपल्या दोन्ही पॉईंटमध्ये 4 इंचाचा गॅप आहे. तुम्ही बॉडी मेजरमेंटनुसार बघा, कुणाचा 3.5 इंच 6 इंचही असू शकतो गॅप, कुणाचा 7 असतो. त्यानुसार तुम्ही त्या बॉडी मेजरमेंटनुसार घ्या. नाही तर शिलाईचा आकार द्यायचा. याच्यामुळं काय होतं, जो पब बसतो ना ते एकदम व्यवस्थित बसतो. या पद्धतीने त्याला असा आकार द्या. हलक्या हाताने असं द्या. थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे आपला हात बसून जाईल. त्यानंतर जे आपण आता 2.5 इंच इथं घेतले आहेत ना, तेच आता आपल्याला इथं घ्यायचं आहे. कारण का मग आपण जर नाही घेतलं तर आपला ब्लाऊज खूप छोटा होईल, म्हणजे आपल्याला पुढचा भाग छोटा होईल. त्याच्यामुळे हा प्रश्न पण सुटला, पुढील भाग छोटा होणार नाही. त्यामुळे 2.5 इंच आपण इथं घेतला आहे. आणि शिलाई मार्जिनसाठी जो लागणार आहे 1 इंच, तो वरती मुंड्यापाशी पण इथं 2.5 इंच आणि वरती 1 इंच घेणार आहोत शिलाई मार्जिनसाठी. खालती 2.5 इंच घेतला आहे आणि वरती 1 इंच घेतला आहे शिलाई मार्जिनसाठी. आता हे जॉईन करायचं आहे व्यवस्थित. आणि तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन धरत असाल तेवढीच प्लीज शिलाईमध्ये घ्यायचा. कमी जास्त केल्याने ब्लाऊज मोठा किंवा छोटा होतो. आता आपण ह्याला आहे ना असं तिरकस जोडून घेऊ. जे आपली लाईन आली आहे, हे बघा 2.5 इंचाची, तिथं आपल्याला हे जॉईन करायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, जेव्हा स्टक्स घेतो ना तर तो तसं तिरकस म्हणजे गोल असं एकदम व्यवस्थित एका सरळ रेषेत येणार आहे. आता इथून हा पॉईंट पण इथं जॉईन करायचा. मी दाखवले त्याप्रमाणे करा. या पद्धतीने आपण दोन्ही पण जोडून घेतले आहेत. आता तुमचे एवढे डाऊट क्लिअर झाले असेल, तुम्हाला कळालं 2.5 इंच मी इथं रुंदी घेतली आहे. आणि आता आपण हे कट करू. तुमचे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल. तुम्ही फक्त काय करायचं, जेवढं तुमचं शिलाई मार्जिन असेल ना तुम्ही तेवढं घ्यायचं जा, तेवढंच ॲड करत जा. जसं की मी उंचीमध्ये अर्धा इंच वरती शिलाईसाठी घेत असते, खालती अर्धा इंच. जर तुम्ही पाव इंच घेत असाल तर समजा वरती पाव इंच आणि खालती तर तुम्ही तेवढी धरत जा. नाहीतर मग काही जणी काय करतात की वरती अर्धा इंच, काही जो आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी त्यांचं थोड्या चुका होत असतात. पण काही नाही, आपण ज्यावेळी शिलाई करूत ना त्याच्यावर एक अर्धा इंचाची एक रेष ओढून घ्यायची खडूनी आणि नंतर तिथूनच शिलाई यायला पाहिजे. ह्या पद्धतीने आपण शिलाई करायची असते. काही नाही, आपण नवीन असतो त्यामुळे थोड्या चुका होत असतात, पण आपण नंतर शिकून आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पेपर कटिंग करत जा. या पद्धतीने कट करा. झाली आता आपले पुढील भागाचे. आता आपण त्याला कट करायचं, मी सांगते कुठून करायचं.
हे बघा, आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बाही कटिंगसाठी मी हा पेपर दुमडून घेते. तर बाही कटिंगचं काय असतं फॉर्म्युला, जी आपली छाती असते ना, आपली छाती आहे इथं. आता आपली छाती छातीचा चौथा भाग काय आहे, 8.5 इंच. तर आपण जी घडी घेणार आहोत दुमडून, ती 8.5 इंच दुमडून घ्यायचं आहे. बघा, असं मध्ये दुमडायचं आहे. मी थोडं व्यवस्थित करते पेपर. याला दुमडून 8.5 इंच येईल ना, त्याच्याप्रमाणे करून घ्या तुम्ही पण. छातीचा चौथा भाग घ्यायचा कधी पण. जर तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंच ठेवत असाल तर तुम्ही 9 इंच घ्या, घडी 9 इंचाची घ्या. पण इथं मी 1.5 इंचच मार्जिन ठेवले ना, तर मग 8.5 इंच एकदम व्यवस्थित आहे. आणि तुम्ही 2 इंच ठेवत असाल तर घडी 9 इंचाची घ्या. फक्त जी मी माप टाकणार आहे ती 8.5 प्रमाणे टाकायची त्याच्यावर. या पद्धतीने 8.5ची एक आपण टिक करून घेऊ. रुंदीला 8.5ची घडी घेतली आहे आपण. आणि त्याची उंची माझी 4 इंच. त्याच्यात मी 1 इंच मिळवला वरच्या शिलाईसाठी आणि खालच्या शिलाईसाठी. तर मी 5 इंच लांबीवर एक टिक करते. मध्ये अर्धा इंच वरच्या शिलाईसाठी, अर्धा इंच खालच्या शिलाईसाठी. लांबी प्लस 1 इंच असतो, त्याप्रमाणे मी 5 इंच घेतला आहे. माझी लांबी, मला तयार लांबी पाहिजे 4 इंच. त्याच्यामध्ये मी 1 इंच मिळवला, झाले 5 इंच. मी एक अशी रेष ओढून घेत आहे. आता आपण हा कट करू, म्हणजे आपल्याला कटिंग समजण्यास मदत होईल. मी व्यवस्थित पेपर कट करून घेते आधी. जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत असाल तर त्याच्यासाठी किती वाढवायचं मी तुम्हाला सांगते. पण आता मी आणि 1.5 इंचाप्रमाणेच मापे टाकायचं. असं थोडे काही चेंज होतात, ते मी तुम्हाला सांगते कुठे चेंज करायचं. जर तुमची भाई काहींना कमी पडत असते तर तुम्ही काय करायचं, हे बघा. या पद्धतीने मी 8.5 इंच घेतला आहे, तुम्ही 9 इंच घ्या. जर तुम्हाला वाटत असेल 8.5ची मला भाई कधी पण कमी पडते, तर तुम्ही काय करा, 9ची भाई घ्या. 9ची दुमडून अशी रुंदीला 9 इंच घ्या. आता वरतून जे खुली बाजू असते तिथून वरतून 3 इंचावर एक टिक करा. 3 किंवा 3.25 इंच करायचा असतो, जास्ती करू नका आणि कमी करू नका. मी जर भाई 9 इंच रुंदीची ठेवली असेल किंवा शिलाई मार्जिन 2 इंच ठेवली असेल, तर तुम्ही इथून जी रेष ओढणार आहात ती 1.5 इंचावर ओढायची आहे, 1.5 इंच घ्यायची आहे. पण मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवल्यामुळे मी तिथे 1 इंचाची शिलाई रेष ओढली आहे. आणि या बंद बाजूकडनं पण मी 1 इंचावर एक टिक केली आहे. आता आपण हे असं क्रॉसमध्ये जोडून घेऊ. जे पॉईंट आले आहेत ते क्रॉसमध्ये जोडून घेऊ. त्यानंतर ह्या पॉईंटचा आपण मध्य काढणार आहोत. तर आपलं इथं 7 इंच आला आहे, त्याचा मध्य येईन आपला 3.5 इंच. या पद्धतीने 3.5 इंचावर एक टिक करून घ्यायची आहे. आणि रेषेच्या वरती आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. रेषेच्या वरती अर्धा इंच ह्याच्यासाठी घेतो, त्याची गोलाई अर्धा इंचाचीच आली पाहिजे, त्यामुळे आपण अर्धा इंचाची रेष ओढली आहे. तुम्ही अंदाजेही करू शकता, पण रेष अर्धा इंचाची घ्यायची, त्याचीच गोलाई यायला पाहिजे. खालती फक्त पाव इंच, म्हणजे 2 काड्या, अर्ध्याला कमी. आता आपली जी गोलाई येणार आहे ती फक्त पाव इंचावरच येणार आहे. या पद्धतीने तुम्ही ही गोलाई देण्याचा प्रयत्न करा. आणि खालतून फक्त पाव इंच, म्हणजे अर्ध्याला कमी, याप्रमाणे गोलाई द्यायची आहे. पेन जाड असल्यामुळं थोडंसं ते वेगळं दिसत आहे, पण तुम्ही अर्धा आणि पाव इंचाची गोलाई देण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने. तर तुमचा इथं भाई कटिंगचाही प्रश्न सुटला असणार आहे. जर तुम्हाला काही अजून डाऊट असतील ब्लाऊजविषयी तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता आपण जी कटिंग करत आहोत ती वरतून करायची आहे, म्हणजे पाठीमागील मुंड्याची गोलाई असती तर ती करायची असते आधी. बरेच जण मैत्रिणी काय करतात, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी खालतून करतात, मग त्या दोन्ही पण पुढील भागाचीच कटिंग होऊन जाते. त्याच्यामुळं कधी पण आधी आपण वरतून जी गोलाई आहे तिथून कटिंग करून घेऊयात या पद्धतीने. आणि आता त्याला ओपन करू आणि मग ही गोलाई देऊ. ही आपली जी पुढील भाग असतो ना, तिथली गोलाई असते, तिथली मुंड्याची, तिथं बसतो हा भाग.
या पद्धतीने गोल आहे. आता आपली बाही कटिंग पण झाली आहे. आता तुम्हाला मी हे सर्व पेपर कटिंग कशी अस्तरवर ठेवायची आहे फार्मा ठेवूयात. मी ब्लाऊजचं अस्तर आहे 80 सेंटीमीटर. त्याला असं ओपन करून घेऊत या पद्धतीने. आणि जी उघडी बाजू आहे ना, हे बघा इथं, आणि ही बंद बाजू आहे. तर बंद बाजूकडे आपण पाठीमागील भाग ठेवणार आहोत. पाठीमागील भाग बंद बाजूकडून. तुम्हाला जर फ्रंट बॅक ओपन ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रंटला तिथं ठेवा. पण आता आपण फ्रंट ओपनची कटिंग केली आहे, त्यामुळं मी जो पाठीमागील भाग आहे तो बंद बाजूकडे ठेवला आहे. खालती आपलं जर तुमचं कापड खालीवर असेल तर त्याला व्यवस्थित कट करून घ्या. माझं इथं व्यवस्थित आहे त्यामुळे मी कट नाही केला. या पद्धतीने याला ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. या पद्धतीने. थोडं कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला तिथं अस्तर व्यवस्थित सगळं आथरता नाही आलं. पण तुम्ही व्यवस्थित आथरून घ्या अस्तर आणि त्यानंतर असं आखून घ्या. मी आता इथं आखून घेतलं आहे. आणि जे आपले पार्ट आहेत आता आपण बघायचं आपला पार्ट कुठं बसतो व्यवस्थित, आपला कपडा कुठं वाचतोय, तर तिथं तुम्ही ठेवा. इथं मी हा एक पार्ट ठेवला आहे. थांबा मी कॅमेरा पुढे आणते. या पद्धतीने इथं बसतोय हा पार्ट. तुमचा जर बसत असेल तर तुम्ही इथं ठेवू शकता.
कट करून घेते ब्लाऊज, कारण की माझ्या कॅमेऱ्यामध्ये मला व्यवस्थित दाखवता येत नाहीये. लगेचच आपण आयसाठी 3 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे
आणि त्याला मी अस्तर पण जॉईंट केलेला आहे. आणि लांबीला मी साधारणतः 10 इंच घेतली आहे. नंतर ती आपण जॉईंट करताच कमी जास्त झाली तर आपण कट करू. आणि इथं मी अस्तरचं कापड आणि ब्लाऊज पीसचं कापड 3 इंचाचं करून व्यवस्थित करून ठेवलं आहे. त्यानंतर आता आपण ही हुकसाठी घेतली आहे, ही पण 3 इंचाचीच घ्यायची आहे आपल्याला. आणि याची लांबी पण साधारणतः 10-11च असणार आहे या पद्धतीने. आणि त्याला आता असे ठेवून देऊ बाजूला. त्यानंतर आता आपण जे आपलं पुढच्या भागात आपल्याला जी पट्टी लावायची आहे दुमडून खालतून, तर त्यासाठी मी 3 इंचाचीच घेतली आहे रुंदी. तुम्ही 1.5 इंचाची पट्टी ठेवू शकता, पण त्याने काय होतं खालती ब्लाऊजला मजबूती येत नाही. त्यामुळं मी मजबूती येण्यासाठी 3 इंच रुंदीची अशा 2 पट्ट्या कापून घेतल्या आहेत 11 इंचाच्या. ते पुढं आपण पुढील भागात जॉईन करणार आहोत. अशा 2 पट्ट्या घेतल्यात 11-11 इंचाच्या 3 इंच रुंदीच्या. आणि क्रॉस पट्ट्या पण कापून घेतल्या आहेत पुढील गळ्यासाठी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शिलाईचा व्हिडिओ पुढच्या वेळेस मी पुढच्या याच्यामध्ये अपलोड करेल. धन्यवाद.